तर नमस्कार पब्लिक. मी आपल्या छोट्याशा इंस्टाग्राम फॅमिलीचा आणि यूट्यूब फॅमिलीचं लाड करूशी सकाळ सकाळी मस्तपैकी आवरून सावरून ना मी जाणार होतो आपल्या राणीला घेऊन ना कुठेतरी बाहेर फिरायला. आणि बाहेर कुठं जायचं म्हटलं ना तर माझं तोंडाला रुमाल बांधणं फिक्सच राहतं बरं का. आपल्या अक्काला पण सांगवीला सोडायचं होतं. मग काय म्हटलं चला आता कशाचं काय, गाडी व्हिडिओ पण काढता येणार नाही म्हटलं. 45 मिनिटाच्या प्रवासानंतर ना अक्काला सांगवीला सोडलं आणि निघालो मग तिथून एकटाच. फोनचा पण काय 2 दिवसापासून ना रिचार्ज संपेला होता. म्हटलं मग आता काय ATMमधून थोडेसे पैसे काढून घेऊ म्हटलं खर्चायला. तिथून निघालो मग काय रस्त्याने लागला ना आपल्याला हा बॅनर पाहून तर तुम्हाला समजलंच असेल मी कुठं आलो आहे. तर भुजबळ साहेबांच्या तालुक्यामध्येच म्हणजेच आपल्या एरणगावला बरं का. विशेष काहीतरी आपल्या मामाच्या ना लग्नासाठी, आणि जिथं लग्न होतं ना तिथं मला कोणीच दिसत नव्हतं. हे ना जनार्दन स्वामीचा आश्रम बरं का. मस्तपैकी मंदिरात जाऊन महादेवाच्या पाया पडून ना पाहुण्यांना भेटून यावं म्हटलं. आणि काय नंतर मग समजलं लवकर काहीच काय, हळद तर होऊन गेली. म्हटलं जाऊ द्या आता. तेव्हाच आहे ना बँड चालू व्हायची मी वाट पाहत होतो. जे का बँड चालू झाला ना मग नवरदेव उमेदवार निघाले. तुमच्याकडे ह्या प्रथेला काय म्हणते मला नक्की सांगा. बँड वाजायला लागले हो ना आपले पण काय पाय थांबते नाही. पण काय माझा कोणी व्हिडिओ चांगला काढला नाही. नाचाय बिचायचं सगळं एन्जॉय झाल्यानंतर न मस्तपैकी आपल्या मामा संघ ना फोटो बिटो काढून झाले नाही का थोडेफार. फोटो बिटो काढून झाल्यानंतर ना मग स्टेजवर जायला निघाले. आणि जसे की स्टेजवर गेले ना आपल्या गुरुजींनी न कोणताच टाईम वेस्ट न करताना मस्तपैकी मंगलाष्टका सुरू केल्या. आणि मंगलाष्टका जशा काही सुरू झाल्या ना जसं जसं आपल्या गुरुजींच्या तोंडातून ना सावधान निघत होतं ना तसं तसं ना आपला प्रसन्न आपल्या तोंडावर ना डायरेक्ट तांदूळ फेकायचा नाही का. लग्न लागल्यावर ना महत्त्वाचं काम राहतं ते म्हणजे ना पंक्तीत वाढून द्यायचं. पंक्ती वाचल्याबरोबर ना लगेच आम्ही ना वाढायला सुरुवात केली बरं का. मग थोड्या टायमाने ना सगळ्यांचे जेवणं बिवणं झाल्यानंतर ना आम्ही पण जेवणं करून घेतले. जेवणं बिवणं आणि थोडाफार टाईमपास झाल्यानंतर ना मग निघालो होतो आपल्या जोडीदारा संघानं येवलेलं काय तर सहजच म्हणे. तिथून येताना चांगलाच टाईम झाला होता. मग काय प्रतीकला घरी सोडलं आणि मी निघालो होतो सिन्नरला जायला. सिन्नरला काय आपल्याला सांगवीवरूनच जायचं होतं अक्काला घेऊन. पण काय तिथं गेल्यानंतर पण ना काय चांगलाच अंधार पडला होता. मग तिथंच मुक्कामी थांबून घ्यावं लागलं होतं आपल्याला. कंपनीत ना आपल्याला सुट्टी नव्हती त्याच्यामुळं काय पहाटेच निघावं लागलं होतं आपल्याला नाही का सिन्नरला जायला. घरी गेल्यावर ना मग आवरून सावरून ना मस्तपैकी मग काय निघालो होतो मी पण कंपनीत जायला. मी पण कंपनीत जातो. मग काय तुम्ही पण तेवढं आपल्या अकाउंटला फॉलो करून जा.